नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो बऱ्याच अंशी 80 ते 90% अनुकूल आहे असं म्हणता येईल. कारण ग्रहमान जे आहे त्यांचं ते साधारणपणे सर्व बाजूंनी सपोर्ट करणारं ग्रहमान आहे असं मला या ठिकाणी दिसून येतं. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या गोष्टीमध्ये किंवा या महिन्यामध्ये कलाकार, गायक, वादक, नर्तक, लेखक या सगळ्यांना हा महिना जो आहे तो गौरव मिळवून देणार आहे. 4 शब्द गौरवाचे, पाठीवर थाप मिळवण्याचे आणि त्याचप्रमाणे आपली कला उत्तमोत्तम रित्या सिद्ध करण्याचे आणि त्यापासून लोकांना वाहवा मिळवण्याचे योग वृश्चिक राशीला दिसून येतात. आपली कला जी आहे ते आपले गुण आहेत ते उत्तम सादरीकरण तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात ते करा. तुम्हाला त्यापासून मनस्वी आनंद मिळतो आणि त्याचप्रमाणे गौरव सुद्धा होतो असा हा महिना दिसून येतो. या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये जरा कौटुंबिक काही त्रास, तुम्हाला विवंचना, कोणाचा गैरसमज, कोणाचं असमाधान यामध्ये थोडा वेळ तुमचा व्यतीत होईल. कारण काही गोष्टींचं समाधान जे तेव्हाचं तेव्हाच करावं लागतं, ते नंतर काही करून चालत नाही. तर यामध्ये थोडा पूर्वार्ध तुमचा डिस्टर्ब होईल किंवा त्यामध्ये वेळ द्यावा लागेल असं दिसून येत आहे. पण तो तुम्ही यशस्वीरित्या करू शकता, ते तुम्ही करा आणि त्यामुळे कौटुंबिक वातावरण जे आहे ते अतिशय चांगलं राहील. आर्थिक आवक जी आहे ती ठरवलेली आवक तुमची येईल, त्याबद्दल चिंता नाही आहे. पण त्यामध्ये पूर्वसुकृताने म्हणजे पूर्वापार चालत आलेलं काही फोरफादर्स, आपल्या पूर्वजांची काही प्रॉपर्टी किंवा अन्य काही जर काही असेल त्या गोष्टींचा लाभ या महिन्यात होणार असं दिसून येतं. कधीकधी आपल्या पूर्वीच्या पिढ्यातल्या काही सोनं नाणं विकणे, त्यांची प्रॉपर्टी विकणे किंवा त्यांच्या काही जुन्या गोष्टी विकून पैसे मिळणे, असं काही पैसे मिळवण्याचा योग या महिन्यात दिसून येतो आहे. आपली मित्रमंडळी तुम्हाला या महिन्यात निश्चित मदत करतील, मदतीचा शब्द तरी देतील, पण हे उत्तरार्धात घडेल, पूर्वार्धात हे घडण्याची शक्यता कमी आहे. तर त्यावेळेला जे मैत्रीचा जो तुम्हाला फायदा करून घेतात तुम्ही, जे करून घेणे शक्य आहे तो अवश्य करा. या महिन्यामध्ये कोणतंही कोर्टाचं काम किंवा नवा दावा कोर्टात अपील किंवा असं काही करू नका. त्यामध्ये रेंगाळणार किंवा निर्णय तुमच्या विरोधात जाईल असं दिसून येतं. कोर्ट कचेरी या महिन्यात तुम्ही टाळावी असा सल्ला मी तुम्हाला या महिन्यासाठी अवश्य देईन. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ठरवलेल्या आहेत काही काळापासून, पण त्या होत नाही आहेत किंवा त्यासाठी विलंब होतो आहे, उशीर होतो आहे. पण खूप मनस्ताप करून घेऊ नका. त्या होणार नाही आहेत असं नाही आहेत, त्याची योग्य वेळ अजून आलेली नाही आहे अशी स्वतःची समजूत घाला आणि त्या गोष्टी थोड्या पुढे झाल्या तरी चालतील अशी समजूत घाला, म्हणजे त्या गोष्टी पुढे पूर्ण होतील. त्यामुळे त्याचा मनस्ताप करून घेऊ नका. त्या गोष्टी ठरवलेल्या त्या होणार आहेत, त्याबद्दल निश्चित राहा. विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांनी आळस अवश्य सोडावा. कारण असं दिसून येत आहे खूप उशिरापर्यंत झोपणे, रात्रीपर्यंत मोबाईल बघत राहणे आणि त्याच्यावर काहीतरी बघत राहणे, तर ह्यामध्ये तुमचा वेळ वाया जातो. हे तुम्हाला कळत नाही आहे, पण मी तुम्हाला आत्ताही सांगू इच्छितो की तुमचा वेळ वाया जातो आहे. तो वेळ वाया जाणारा जो आहे तो तुमचा तुम्ही ओळखा आणि त्याबद्दल थोडं मर्यादा ठेवा, तर तुम्हाला या महिन्यात अभ्यास तुमचा चांगला होईल. नाहीतर महिना अखेरीस तुमच्या लक्षात येईल, अरे आपण मागे आहोत इतरांच्यापेक्षा, आपली बरोबरीची मुलं पुढे निघून गेली, आपण मागे पडलो आहे. तर अशी निराशा टाळण्यासाठी फालतू वेळ जो आहे तो तुम्ही टाळा. उगायचं मोबाईलवर काहीतरी पिक्चर वगैरे बघू नका, हा मी तुम्हाला सल्ला अवश्य देईन. जे पती पत्नी आहेत त्यांना या महिन्यामध्ये अतिशय अनुकूल वातावरण दिसून येते. आपल्या येणाऱ्या नवीन पाहुण्याला जन्म देण्यासाठी त्यासाठी आपण प्रयत्न करायला हरकत नाही. या महिन्यामध्ये अनुकूल वातावरणात या गोष्टी सहज घडून जातात. तर असाही तुम्हाला हा महिना लाभदायक आहे वृश्चिक राशींना असं या ठिकाणी दिसून येत आहे.
नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत, स्वतःचा उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांच्या मनामध्ये अनेक आयडियाज, युक्ती किंवा काम लवकर आटोपण्याच्या दृष्टीने काही कला त्यांच्या अंगात त्यांना काही दिसते किंवा त्या गोष्टी अशा करता येतील का, असा एक्सपेरिमेंट त्यांना करायचं आहे. त्यांनी ते या महिन्यात अवश्य करा. ते एक्सपेरिमेंट तुम्ही जे जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला यशस्वी झाल्याचं ते दिसून येईल. पण एक्सपेरिमेंट करायला घाबरू मात्र नका, कारण एक्सपेरिमेंट हे असं असतं, ते करून बघितल्याशिवाय समजत नाही. पण ते करून बघा, त्यासाठी अनुकूल महिना आहे आणि ते करून बघा, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. केलेल्या कामाचं चीज होईल आणि वरिष्ठांची मर्जी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकेल. आपले गुण जे आहेत ते सिद्ध करायचा हा महिना आहे आणि ते तुम्ही त्याचा डिंडोरा पिटायला पण हरकत नाही, कारण जे तुम्ही केलं आहे ते सांगायला काहीच हरकत नाही आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही करा, त्याचा नोकरीत तुम्हाला लाभ होईल असं दिसून येतं. या महिन्यामध्ये पैसेसुद्धा आवश्यक तेवढी निश्चित आहे, काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याची मी सांगितल्याप्रमाणे योग्य विनियोग त्याचा करायला शिका. बाकी सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.